हा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 62 62. काल्पनिक कथा वाचल्याने सहानुभूती आणि सामाजिक समाज सुधारते. खालीलपैकी कोणते विधान सत्य असल्यास वरील दाव्याचे जोरदार समर्थन करेल? इथे एक दावा करण्यात आलेला आहे. दावा काय आहे? कोणी जर काल्पनिक कथा वाचल्या असतील तर त्याची सहानुभूती आणि सामाजिक समज या दोघांमध्ये पण सुधार होतो असा दावा करण्यात आलेला आहे. तर हे जे खालचे 4 ऑप्शन दिलेले आहेत त्या 4 ऑप्शनमधला कोणता ऑप्शन ह्या दाव्याला सत्य करतो असं सांगण्यात आलेलं आहे, त्याचं समर्थन करेन सत्य करण्यामध्ये. तर पाहू ऑप्शन 1 काय सांगतोय. अभ्यासातून असे दिसून आले आहे की जे लोक नियमितपणे काल्पनिक कथा वाचतात त्यांना सहानुभूती मोजणाऱ्या चाचण्यांमध्ये जास्त गुण मिळतात. चाचणी झाली आहे त्याच्यामध्ये त्यांना जास्त गुण मिळत आहेत. चांगली गोष्ट आहे. यावरून असं समजतं की त्यांची सहानुभूती सामाजिक समज तर सुधारत आहे, कारण त्याच्याच मामल्यात ना सहानुभूती मोजणारी एक चाचणी होती. सहानुभूती त्यांची चांगली होत आहे. कशामुळे? काल्पनिक कथा वाचतात म्हणून. त्यामुळे ऑप्शन ए थोडं समर्थन करतोय, पॉझिटिव्हनेस दिसते. ऑप्शन 2 काय सांगतं. काल्पनिक साहित्यात अनेकदा जटिल पात्रे आणि परिस्थिती असतात, त्यामुळे वाचकांना अनेक दृष्टिकोनांचा विचार करावा लागतो. हो, ऑप्शन 2 पण बरोबर आहे. काल्पनिक साहित्य जेव्हा एखादा माणूस वाचतो त्यामध्ये आपण पाहिले असेल तुम्ही मॅगझिन वगैरे वाचले असतील किंवा कोणते कार्टून वाचले असतील तुम्ही अगोदर, त्यामध्ये बघतो की खूप जटिल पात्रे असतात, खूप वेगवेगळे पात्रे त्यामध्ये असतात आणि परिस्थिती तर खूप वेगळ्या असतात, कारण ते फिक्शनल वर्ल्ड असते, एक वेगळी दुनिया असते. त्यामध्ये परिस्थिती खूप वेगळ्या असतात, जटिल पात्रे पण त्यामध्ये वापरलेली असतात. तर मग एवढी जटिल पात्रे आणि एवढ्या अन्य परिस्थिती वाचलेल्या असतात, एवढ्या सगळ्या त्यांनी पाहिलेल्या असतात, त्यामुळे वाचकांचा अनेक दृष्टिकोनांनी विचार करावा लागतो. हे पण बरोबर आहे. हे पण थोडं पॉझिटिव्ह दिसत आहे. ठीक आहे. 3 काय सांगते. जे लोक काल्पनिक कथा वाचतात त्यांच्याकडे न वाचणाऱ्यांच्या तुलनेत जास्त शब्दसंग्रह असतो. कदाचित असेलही, पण त्याच्या शब्दसंग्रहांचा त्यांच्या समजशी काय संबंध आहे? बिलकुल नाही. कुणाकडे जर जास्त शब्द असतील तर तो जास्त समजवाला आहे असं थोडी होतं. बिलकुल नाही. ठीक आहे. तर मग ऑप्शन 3 तर बिलकुल दाखवत नाही, त्यामध्ये समर्थन बिलकुल करत नाही. ऑप्शन 4 काल्पनिक कथा बहुतेकदा काल्पनिक जगामध्ये असलेल्या असतात ज्या वास्तविक जीवनातील अनुभवांशी संबंध नसतात. हे पण बरोबर असेल. दोन्ही पण, हे पण वाक्य बरोबर असेल. ठीक आहे, वाक्य बरोबर असेल म्हणतो मी, समर्थन नाही करत. अनुभवाशी संबंधित नसतात, वाक्य बरोबर आहे. पण इथं आपली सामाजिक समज सुधारते, सहानुभूती सुधारते, याच्याशी समर्थन करणार वाक्य काढायचं आपल्याला. हे समर्थन करत आहे का 4 नंबर? बिलकुल नाही करत आहे. 3 नंबर तर तसंच नाही करत आहे. शब्द सगळं बिगसर काय नसते. ऑप्शन 1 आणि ऑप्शन 2 या दोनमध्ये आपल्याला कन्फ्यूज होऊ शकतं नेहमी. ठीक आहे, परंतु इथे काय करायचं आपल्याला. इथं म्हटले की एक सहानुभूती मोजणारी चाचणी होती, त्याच्यामध्ये त्याला जास्त गुण भेटले. तर मग ऑप्शन 1 हा परीक्षेमध्ये पास झालेला आहे, त्याला जास्त गुण भेटलेले आहेत. दुसऱ्यामध्ये त्याला मे बी अनेक दृष्टिकोनांचा विचार करावा लागत असेल, परंतु ऑप्शन ए पास झालेला आहे, त्याच्याकडे पोस्ट आहे अगोदरच. ठीक आहे, हे प्रीला क्वालिफाय होत असतील 2 नंबर. 1 हा जास्त जवळचा वाटते याचं समर्थन करण्यामध्ये, कारण सहानुभूती मोजणाऱ्या टेस्टमध्ये त्याला जास्त गुण भेटलेत, फक्त चांगले नाही जास्त गुण भेटलेले आहेत, त्यामुळे तो समर्थन करतोय या वाक्याचं. ऑप्शन 1, त्यामुळं 62चं येणार ऑप्शन 1 होतं. ठीक आहे.